कैलास गोरंट्याल जालन्यातले काँग्रेसचे बडे नेते गेल्या काही दिवसांपासून गोरंट्याल हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं बोललं जात होतं। आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। तर गोरंट्याल यांनी देखील एक सूचक शेरो शायरी केली आहे, पाहूया। आईना बनने का हर जाना भरना है मुझे, कब का टूट चुका हूँ मैं सब बिखरना है मुझे। मला केवढा त्रास झाला, माझी काय मला काय त्रास झाला ते सर्व शायरीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष रोज तिथे बसून नुसतं चाबीत फिरवत आहे, रोज प्रवेश होत आहे आमच्या इकडे। चव्हाण साहेबांच्या पायगुणच एवढा आहे काय पूर्ण मोठी लाट आतमध्ये आलेली आहे। जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। गोरंट्याल हे भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची ही खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी कैलास गोरंट्याल हाती कमळ घेण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून गोरंट्याल काँग्रेसमध्ये नाराज होते। त्यांनी आपली नाराजी अनेकदा अप्रत्यक्षरित्या जाहीरपणे बोलून दाखवली होती। आता तर गोरंट्याल यांनी शेरो शायरीच्या माध्यमातून भाजपच्या प्रवेशासंदर्भात सूचक वक्तव्यही केलंय। आईना बनने का हर जाना भरना है मुझे, कब का टूट चुका हूँ मैं सब बिखरना है मुझे। ये बताए मुझे सादे दिल और कितने इम्तिहान देना है मुझे। मी तुम्हाला त्या शायरीमध्ये पूर्ण तुम्ही एखादा ज्याला शायरी करतायत त्याला विचारा काय काय मुद्दे, माझी भावना काय आहे, मला केवढा त्रास झाला, माझी मला काय त्रास झाला ते सर्व शायरीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। मंत्री नितेश राणे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। आमच्याकडे ओघ सुरूच राहणार असल्याचं राणे यांनी म्हटलेलं आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष रोज तिथे बसून नुसतं चाबीत फिरवत आहे, रोज प्रवेश होत आहे आमच्या इकडे। चव्हाण साहेबांच्या पायगुणच एवढा आहे काय पूर्ण मोठी लाट आतमध्ये आलेली आहे। जालन्यातले काँग्रेसचे आक्रमक नेते अशी कैलास गोरंट्याल यांची खास ओळख। शेरो शायरी आणि कविता हा देखील गोरंट्याल यांचा आवडीचा भाग। म्हणूनच शिवसेनेतल्या एकनाथ शिंदेंच्या फुटीनंतर 50 खोके एकदम ओके या प्रचंड गाजलेल्या घोषणेचे गोरंट्याल हे जनक आहेत। काय झाडी काय डोंगर काय हातील ओके 50 खोके पक्के 50 खोके पक्के। 50 खोकेंचा आरोप ज्यांच्यावर केला त्यांच्या सोबतच ते आता सत्तेत सहभागी व्हायला निघालेत। मात्र राजकारणामध्ये काहीच शाश्वत नसतं असं म्हणतात आणि त्याच न्यायानं आता गोरंट्यालच भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे। कैलास गोरंट्याल यांच्या रूपानं काँग्रेसचा मोठा मोहरा गळाला लावण्यामध्ये भाजपला यश येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।